तर एक जिओलॉजीचा सर्वे झाला होता या गावामध्ये. तिथं असं आढळलं की या गावामध्ये बेसॉल्टचा खडक आहे, जेणेकरून त्या बेसॉल्टच्या खडकामध्ये पाणी साचत नाही, जमीन मुरत नाही. कमिटीने आम्हाला जागा दाखवली, क्षेत्र दाखवलं आणि गावासाठी पाण्याचा ताळेबंद कशा प्रकारे करता येईल हे पण त्यांना आयडिया होती. त्यातून हे चांगल्या प्रकारे काम झालं. आता इथं या ठिकाणी चेकडॅम बनवला, कमीत कमी ह्या बाजूचे 10 शेतकरी आणि या बाजूचे 10 शेतकरी. ज्यावेळेस पाऊस थांबणार आहे त्याच्यानंतर जे पाणी अडणार आहे त्यातून त्यांना इथं बागायती शेती करता येईल. त्यामध्ये जरी असलं तुमचे विहिरी असो, पाणी असो, त्यांना काही पाणी नव्हतं, काही कामं होत नव्हते किंवा पाणलोट हे काय त्यांना काहीच माहीत नव्हतं. Land is a living, breathing, evolving being. Its origin ancient. Its nature unique to time and space. The more we observe it, the more it shall reveal. The northwestern Deccan Plateau, marked by the Western Ghats in Maharashtra, are a land of basaltic rocks. Through fissures and fractures in joints, water percolates in mysterious ways. The people who have called this land home carry with them unique knowledge that has come down generations. When Water and Rotary Club of Pune started to build watershed structures in this region, they relied heavily on this very knowledge. Check dams, farm bunds, continuous contour trenches were built over the past few years, creating better and more sustainable water resource management. जो हमारी बावड़ी वीर है उनको पानी 1 या 2 फुट रहता था पहले, तो ये वेट का काम होने से ही उसमें 4 या 5 फुट पानी पातली बढ़ गया। तो हमारा जो बोर है ना नीचे उनको भी पानी बढ़ गया। फसल पे जो भात का ही खेती रहता था ना, अभी बाजरी हो गई, गेहूँ, भाजीपाला है, परस बाग, ये तो हर साल रहने लगे, सूखता नहीं है। इथं माझ्या शेतामध्ये आता मी सध्या वांगे लावले, वाटाणा लावलाय, गवार लावले, भेंडी लावले, लसूण लावलाय, कांदे लावलेत, मुळा लावलाय। हे सगळं सेंद्रिय खतावरतीच मी हे सगळं भाजीपाला पिकवते। त्याला आता गांडूळ खत घातलंय, 10 परने आर्क मारलंय, असं रासायनिक खत कुठल्याही प्रकारचं मारलेलं नाही। आणि थोडं राहिलेलं मी माझ्या सगळं म्हणजे घरासाठी मी सगळं थोडं केलंय आणि त्याच्यातून जर राहिलेलं भाजीपाला मी बाजारात नेऊन विकते, त्याच्यातून मी माझ्या घरासाठी थोडेसे पैसे त्याच्यावरती येतात। Access to water can be a powerful thing. It has the potential to not only change the landscape but also impact our daily lives. Living in an area which is drought prone and is also witnessing the unpredictability of weather patterns, Lata had long suffered the byproducts of poverty, subtly but intricately intertwined with patriarchy. तर मग मी असे म्हणजे एक गरीब कुटुंबातली मुलगी होते, तर मग इथं आल्यावरती मला म्हणजे ह्या झाडाच्या पलीकडे म्हणजे जाण्याचा ह्या नव्हता, अधिकार नव्हता। पूर्वी कसं होतं, प्रोजेक्ट गावात आल्यापासून वॉटर संस्था गावात आल्यापासून आम्हाला म्हणजे पूर्ण सगळ्या टोटल महिला म्हणजे आज पुढाकार घेतात कोणत्याच गोष्टीला। मग बचत गट असो, मीटिंग असो, कुठं म्हणजे कार्यक्रमाला कुठं काही पूर्ण महिलाच पुढाकार घेऊन पुढे येतात पुरुषांपेक्षा। हम जब पहली बार आए तो एसएचजी ग्रुप थे गांव में, लेकिन कोई ऐसा इकट्ठा नहीं होता था। जो बाड़ी बस्ती के अनुसार अलग अलग फील्ड स्कूल लिया। फील्ड स्कूल मतलब जैसे बच्चे हमारे पाठी पे दफ्तर लेके स्कूल में जाते, वैसे हमने ये एसएचजी महिलाओं को स्कूल में बुलाया, अलग अलग हर तरह के प्लॉट पे बुलाया, दिखाया हमने। देखो ये लताताई का प्लॉट है, लताताई ने दशपर्णी यूज़ किया, लताताई ने जीवामृत यूज़ किया, लताताई ने अमृत पानी यूज़ किया, कैसा असर हुआ ये आप देखो और हमारे खेते उसके तरफ आप कर लो। भाजीपाला विकायला लागला
पण पहिलं हे जसं वॉटर संस्था आमच्या गावात नव्हती तेव्हा आम्हाला या महिलांना काहीच माहीत नव्हतं का बाहेर कसं जायचं, कसं काय करायचं, काहीच माहीत नव्हतं बरं. आम्हाला म्हणजे खूप म्हणजे चांगलं वाटतंय का आमच्यामध्ये जेव्हा उमरेच्या आत महिला होत्या तेव्हा म्हणजे काहीच बदल दिसत नव्हता, शेतीमध्ये नव्हता, गावात बदल नव्हता. पण जेव्हा महिला बाहेर पडल्या तेव्हा म्हणजे पूर्ण बदल झाला, शेतीमध्ये आमच्या बदल झाला, मानसिकतामध्ये बदल झाला, पूर्ण म्हणजे असं म्हणजे मनच म्हणजे फ्रेश झाले महिलांचे बा असे. Simple interventions such as distributing poultry kits have ensured that children get their daily nutrition. This is crucial not only for their growth, but also for a holistic growth of the village itself, where each family is self-sufficient and yet connected with each other on this path to a water-secure future.